नमस्कार. चला तर आज मी तुमच्यासोबत अगदी कमीत कमी म्हणजे फक्त 3 चमचे तुपामध्ये एकदम दाणेदार आणि रसरशीत अशी गाजराच्या हलव्याची रेसिपी शेअर करणार आहे. गाजराचा हलवा आपण सगळेच जण हिवाळ्यामध्ये घरोघरी बनवतो, पण 99% लोक या चुका हलवा तयार करताना करतात आणि मग त्यांचा हलवा कोरडा होतो, रसरशीत आणि दाणेदार, तोंडात टाकताच विरघळणारा होत नाही. त्यासाठी कुठल्या टिप्स वापरायच्या किंवा कुठल्या चुका टाळायच्या ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी झटपट कमीत कमी वेळात हलवा कसा तयार करायचा ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. गाजराचा हलवा तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेला आहे. तर गाजर शक्यतोवर किसण्यासाठी मोठ्या आकाराची घ्यायची. आज मला मिळालेली नाही आहेत म्हणून मी नॉर्मल गाजर घेतलेला आहे. जेवढा मोठा गाजर असेल तेवढाच त्याचा किस पटपट पडतो आणि मग किसायला सुद्धा सोपं जातं. तर गाजर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्याच्यावरची जी देठाची साईड असते ती मी चाकूनी कापून घेतलेली आहे आणि खालची सुद्धा जी देठं आहेत किंवा निमुळता भाग असतो तो सुद्धा कापून घेतलेला आहे. त्यानंतर सोलणी किंवा जो पिलर असतो त्याने मी सगळी गाजरं अशा पद्धतीने सोलून घेतलेली आहेत, म्हणजे वरची जी माती वगैरे लागलेली असते किंवा जी वरची साल असते ती निघून जाते. त्यानंतर आपण कुठल्याही घरातल्या किसणीवरती हे जे गाजर आहेत ते किसून घेणार आहोत. गाजर किसताना किसणीची साईज खूप जास्त मोठी नसावी, मध्यम आकाराचा किस पडेल अशी किसणी घ्यायची, म्हणजे हलवा आपला छान दाणेदार आणि रसरशीत होतो, एकजीव होतो आणि हलवा केल्यानंतर बऱ्याच वेळापर्यंत मऊ राहतो, कारण आपला किस एकदम बारीक छान तयार झालेला असतो. मोठी किसणी वापरायची नाही. तर अशा पद्धतीने सगळी जी गाजर आहे ती मी नॉर्मल किसणीवरती किसून घेतलेली आहेत. हो, जर तुम्हाला हा गाजराचा किस करायचा कंटाळा येत असेल तर काय करायचं, गाजर आणल्यानंतर धुवून किस करून ठेवायचा आणि मग 1 किंवा 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवून आपण हलवा करू शकतो. काय होतं, ज्या दिवशी गाजर आणून लगेचच किस करून गाजराचा हलवा तयार करायला घेतला की खूप लेंदी प्रोसेस वाटते. तर किस जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा फ्रीजमध्ये करून ठेवायचा डब्यामध्ये आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गाजराचा हलवा तयार करायचा. मी नेहमी तसंच करते, त्यामुळे खूप जास्त काम केलं असंही वाटत नाही आणि गाजर किसून त्याचा हलवा जो असतो त्याची चव भन्नाटच असते. बऱ्याचदा आपण कुकरमध्ये सुद्धा बनवतो, पण तो अगदी शिजवल्यासारखा लगदा तयार होतो आणि मग अस्सल चवीचा जो ऑथेंटिक आपली रेसिपी आहे तसा हलवा लागत नाही. त्यासाठी ही टिपसुद्धा नक्की वापरून बघा. त्यानंतर काय करायचं, कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यावरती काजू आणि बदाम मस्तपैकी अशा गोल्डन रंगावरती मी परतून घेतलेले आहे. त्यानंतर त्याच तुपामध्ये आपण हा जो गाजराचा किस आहे जो की मी रात्रीच करून ठेवला होता, आता सकाळी आपण गाजराचा हलवा तयार करत आहोत. तर त्याच तुपामध्ये आपण हा जो 2 कप जवळपास मी मोजून घेतलेला आहे, म्हणजे साखरेचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित घेता येतं. 2 मोठे कप किंवा 2 मोठ्या बाऊल अशा भरून हा जो गाजराचा किस आहे तो आहे. तर तो त्या तुपावरती आपण छान 4 ते 5 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत. आज मी तुमच्यासोबत एकदम कमीत कमी तुपाचा वापर करून हा जो गाजराचा हलवा आहे त्याची रेसिपी शेअर करणार आहे. जरी तूप कमी असलं तरी असं नाही आहे की आपली जी गाजराची टेस्ट आहे किंवा गाजराच्या हलव्याची टेस्ट आहे ती बिघडणार आहे. कमीत कमी तुपाचा वापर करून जर बाकीच्या काही ॲडिशनल गोष्टी याच्यामध्ये घातल्या तर अगदी मस्त चवीचा दाणेदार आणि रसरशीत हलवा तयार होतो. अजून 1 चमचा तूप मी इथे वाढवलेला आहे. आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये तूप घालणार नाही आहोत. तर बघू शकता छान वाफेवरती मस्तपैकी आपण हा जो गाजराचा किस आहे तुपावरती परतून घेतलेला आहे. यानंतर काय करायचं आहे, अजून 2 ते 3 मिनटं आपण लो फ्लेमवरतीच ही सगळी प्रोसेस करणार आहोत आणि गाजराचा किस छान हलकासा नरम झाला की मग बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये घालणार आहोत. तर आता याच्यावरती झाकण ठेवून देते. 2 ते 3 मिनटं वाफेमध्ये गाजराचा किस शिजवून घ्यायचा आणि नंतर मग आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत. तर 3 ते 4 मिनटं मंद गॅसवरती वाफेवरती हा जो किस आहे तो शिजवून घेतलेला आहे. बघू शकता हलकासा नरम पडलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे. बरेच जण काय करतात, दूध आणि साखर सोबतच घालतात आणि मग त्या हलव्याची चव जशी हवी आहे तशी येत नाही. तर अगोदर सगळ्यात पहिली स्टेप करायची, तुपामध्ये गाजराचा किस नरम करून घ्यायचा, त्यानंतर दूध घालायचं आणि दूध किती घालायचं ते सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. जेवढा गाजराचा किस आहे तेवढंच तुम्हाला इथे दूध घालायचं आहे. त्यापेक्षा जास्तही घालू शकता पण कमी घालायचं नाही, म्हणजे मग आपला हलवा कोरडा होत नाही, एकदम सॉफ्ट आणि दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारा तयार होतो. तर दुधाचं प्रमाण जेवढा किस आहे तेवढंच घाला किंवा त्यापेक्षा दुप्पटही घालू शकता. जर तुमच्याकडे 1 कप गाजराचा किस असेल तर 2 किंवा 3 कप दूध घातलं तरीसुद्धा छान मऊसूत असा आपला गाजराचा हलवा जो आहे तो तयार होतो. आता आपण याच्यामध्ये साखर घातलेली नाही आहे. सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत, हे जे दूध घातलेलं आहे
त्यामध्येच हा गाजराचा जो किस आहे तो शिजवून घेणार आहे. पूर्ण दूध आटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत. ही प्रोसेस केल्यामुळे काय होतं, एकदम छान पूर्ण दुधाचा फ्लेवर जो आहे तो गाजरामध्ये येतो आणि गाजर अगदी नरम मऊसूत इथे शिजला जातो आणि मग गाजराच्या हलव्याची चव अप्रतिम लागते. तर साखर आणि दूध एकदाच दोन्ही सोबत घालायचं नाही. आता दूध पूर्णपणे आटलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या स्टेजला घालणार आहोत आपण इथे साखर. तर साखर मी इथे जवळपास पाऊण वाटी घातलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. मी थोडीशी कमी घातलेली आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये साखरेसोबत घालायचा आहे 100 ग्रॅम खवा. तर इथे खवा जर तुम्ही नसेल वापरणार तर इथे तुम्ही अर्धी वाटी दुधावरची साय घातली तरीही चालेल, किंवा मग अर्धी वाटी तुम्ही इथे दूध पावडर किंवा मिल्क पावडर याच्यामध्ये या स्टेजला घातली तरीही चालेल, किंवा मग 100 ग्रॅम पनीर कुस्करून घातलं किंवा किसून घातलं किसणीवरती तरीही चालेल. तर खव्याऐवजी मी 2 ते 3 गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये काय ॲड करू शकता ते सांगितलेलं आहे. त्यामुळे अगदी भन्नाट चवीचा आपला हलवा तयार होतो आणि विशेष म्हणजे दाणेदार तयार होतो. यापैकी कुठलीही गोष्ट घाला, म्हणजे फॅट कंटेंट आपण याच्यामध्ये घालणार आहोत, जसे की पनीर आहे किंवा मग खवा वापरू शकता, दूध पावडर आहे किंवा मग दुधावरची साय आहे. या सगळ्या गोष्टी हलव्यामध्ये ॲड केल्यामुळे काय होतं, हलव्यामध्ये फॅट कंटेंट जास्त प्रमाणात वाढला जातो, कारण आपण तूप कमी घातलेलं आहे म्हणून ह्या बाकीच्या गोष्टी आपण याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर अजून आपण खवा आणि साखर घातल्यानंतर साखर पूर्ण याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत किंवा साखरेचं पाणी आटेपर्यंत हलवा शिजवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने 7 ते 8 मिनिटांपर्यंत आपण याला शिजवून घेतलेला आहे. लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं. हलवा मस्त दाणेदार आणि रसरशीत तयार होतो. त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले होते ते सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेले आहे, पण त्याची जी क्लिप आहे ती चुकून डिलीट झालेली आहे, त्यासाठी सॉरी. तर ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. हवं असल्यास वेलची पूड वगैरे सुद्धा घालू शकता. तर आजची ही एकदम भरपूर साऱ्या टिप्स सहित केलेली गाजराच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा मऊसूत आणि दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारा असा हलवा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आणि आजचा व्हिडिओ रेसिपी मनापासून आवडली असेल तर मनापासून एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.